पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाले होते। शुभेंदू अधिकारी यांचा पीए चंद्रनाथ रथ दिवसभर त्यांच्यासोबत राहून नियोजन करत होता, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत होता आणि त्याच रात्री चंद्रनाथ त्यांना गोळ्या घालून संपवलं जातं। हा योगायोग नाही, हा सुपारी किलरचा भाग होता। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सर्वात विश्वासू सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली आणि खुनी राज्याबाहेर पळाले। पण डिजिटल इंडियाच्या या युगात एक छोटीशी यूपीआय पेमेंटची चूक त्यांना महागात पडली आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले। तर त्या आरोपीला कसे पकडले आणि काय आहे संपूर्ण थरारक घटनाक्रम सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। मे महिन्याचा पहिला आठवडा होता। राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते। भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले होते आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता। राज्यात राजकीय वातावरण तापलेलं होतं। अशा या परिस्थितीत चंद्रनाथ रथ हे शांततेचा संदेश देत होते। चंद्रनाथ रथ हे काही साधे पीए नव्हते। पूर्वी मेदिनीपूरच्या चंद्रपूरमध्ये जन्मलेले रथ हे राहारा रामकृष्ण मिशनचे विद्यार्थी होते। तरुणपणी संन्यास घेण्याचा विचार करणारे रथ शेवटी भारतीय युवा सेनेत दाखल झाले आणि तब्बल 2 दशके देशाची सेवा करत राहिले। निवृत्तीनंतर थोडा काळ खाजगी क्षेत्रात काम केले आणि मग राजकारणात शुभेंदू अधिकारी जेव्हा राज्याचे जलसंपदा मंत्री होते तेव्हापासून रथ यांचे उजवे हात बनले। अधिकारी तृणमूलमधून भाजपात गेले तेव्हाही रथ त्यांच्यासोबत राहिले। पार्टीतील अनेक लोक रथ यांना मिस्टर डिपेंडेबल म्हणले जायचे। 6 मे 2026च्या रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे रात्री 10:30 वाजता चंद्रनाथ रथ त्यांच्या एसयूव्ही मध्ये घरी परतत होते। त्यांच्यासोबत आणखी 2 जण होते। घर अवघ्या 200 मीटर अंतरावर होते। दोलताला परिसरात डोहारिया भागात अचानक एक सिल्वर रंगाची निसान मायक्रा कार रथ यांच्या एसयूच्या समोर आली। गाडी थांबवायला लागली त्या क्षणी 2 दुचाकी मागून वेगानं आल्या। दुचाकीवरील हल्लेखोरांनी बंद काचेतून अगदी जवळ गोळीबार केला। रथ यांच्या हत्येसाठी ऑस्ट्रेलियात बनलेली ग्लॉक 47 एक्स पिस्तूल वापरण्यात आली। चंद्रनाथ रथ हे पुढच्या सीटवर बसलेले होते। त्यांना 3 गोळ्या लागल्या। या गोळीबारात गाडीचा ड्रायव्हरही जखमी झाला। हल्ला झाला तसा तो ताफा निघून गेला, पण जाताना निसान मायक्रा त्यांनी घटनास्थळी सोडून दिली। एका लाल रंगाच्या दुसऱ्या गाडीत आणि दुचाकीवर बसून ते पसार झाले। रात्रीच्या अंधारात पश्चिम बंगाल सोडून राज्य बाहेर निघाले। चंद्रनाथ रथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांचे वय होते फक्त 41 वर्ष। मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी रात्री 12 वाजता रुग्णालयात पोहोचले। त्यांनी हे नियोजित हत्या असल्याचं सांगितलं। हे लक्ष्य करून घडवलेले राजकीय कटकारस्थान बसल्याचा आरोप आहे। घटनास्थळावरून सोडून दिलेली निसान मायक्रा याचा तपास पहिला धागा होता। सीसीटीव्ही फुटेज पाहताना कोलकात्याजवळील बाली टोल प्लाझाचा फुटेज मिळाला। त्या फुटेजमध्ये दिसले की हल्लेखोर एकाच कारमध्ये बसलेले होते आणि त्यांनी टोल भरला होता। पण भरला कसा? रोखीने नाही तर यूपीआयने, आणि हीच त्यांची मोठी चूक ठरली। यूपीआय पेमेंट डिजिटल फुटप्रिंट मागे सोडला। पोलिसांनी त्या यूपीआय आयडीच्या आधारे माहिती काढली। ती माहिती उत्तर प्रदेशाकडे इशारा करत होती। पुढे बरेली जवळ एका टोल प्लाझाच्या सीसीटीव्हीतही हीच कार दिसली। तिन्ही आरोपी एकत्र होते। डिजिटल ट्रेंड आता स्पष्ट होत होता। पोलिसांनी एसआयटी गठीत केली। पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाई आखली। एमआयटी पथके उत्तर प्रदेश आणि बिहारकडे रवाना झाली। हत्येनंतर केवळ 5 दिवसात तपासाला यश आलं। रविवारी रात्री बिहारच्या बक्सर जिल्ह्यावर पोलिसांनी धाड टाकली। मयंक राज मिश्रा आणि विशाल श्रीवास्तव यांना ताब्यात घेतले। विशाल हा बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील पांड्यापट्टीचा रहिवासी आहे। त्यांच्या विरुद्ध आधीपासूनच हत्या, दरोडा यासह किमान 15 गुन्हे नोंदवले होते। तो सरासरी गुन्हेगार आहे। उत्तर प्रदेशाच्या बलिया जिल्ह्यातून राज सिंगलाही अटक करण्यात आलं। तेही तिथेच व्यावसायिक सुपारी किलर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की या हत्येच्या कटात किमान 8 जण सहभागी होते। तिन्ही आरोपींना सोमवारी पश्चिम बंगालमधील बारासाल न्यायालयात हजर केले जाणार आहे। तपास यंत्रणाने स्पष्ट केले की आरोपींना चंद्रनाथ रथ यांच्या दिनचर्याची 2-3 दिवस आधी रेकी केली होती। हे उत्स्फूर्त हत्याकांड नव्हते, हे नियोजित व्यावसायिक हत्याकांड होते। पण ही सुपारी कोणी दिली? कोणाच्या सांगण्यावरून हे व्यावसायिक मारेकरी बंगालमध्ये आले या प्रश्नाचा शोध एसआयटी घेत आहे। हत्यामागील सूत्रधार अजून मोकळा आहे। एक माजी वायुसेना अधिकारी ज्याने अनेक वर्ष देशाचे रक्षण केले, तो रामकृष्ण मिशनच्या मूल्यांवर वाढला, जो हत्याच्या काही तासाआधीपर्यंत आपल्याच कार्यकर्त्यांना शांततेचा संदेश देत होता। त्याच रात्री सुपारी किलरच्या गोळ्यांनी त्याचा जीव गेला। हे सगळं अस्वस्थ करणार आहे। यूपीआय पेमेंटनं खुन्यांचा ठाव ठिकाणा उघड केला। 3 मारेकरी गजाआड झाले,
पण जोपर्यंत सुपारी नेमकी कोणी दिली हे उघड होत नाही तोपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे संपत नाही. पण एक प्रश्न आहे, राजकीय हेतूने जेव्हा एखाद्या माणसाचा जीव घेतला जातो तेव्हा खरा गुन्हेगार हा फक्त ट्रिगर दाबणारा असतो की त्या ट्रिगरची व्यवस्था करणाराही गुन्हेगार असतो? विचार करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.